चिन्ह आहे. कमतरता संपतात. बर का, खरं सांगू का, भरपूर वस्तू आहेत आमच्या घरात, नाही असं नाही, पण कमतरता आहे. वस्तू घेतल्या पण कमतरता हटली नाही. हटल्यात का? काहीतरी कमी पण वाटतं, काहीतरी उणं पण वाटतं. सहज माणसं बोलताना बघितले, महाराज जगात अशा वस्तू नाही ज्या माझ्या घरात नाही. सगळे हो, पण खरं सांगू का महाराज, समाधान नाही. म्हणजे काहीतरी कमी आहे की नाही? सगळ्या घरामध्ये पण कमी आहे, ऊन पण आहे. राम आल्यानंतर ते ऊन पण संपतं. राम राज्य प्रस्थापित झालं की ऊन पण संपलं, कमतरता संपल्या. समाधान, सुख, आनंद या गोष्टी जीवनात आरूढ झाल्या. एक सांगू का, रामाचं वर्चस्व निर्माण झालं की आनंद आणि सुख आणि समाधान आपोआप प्राप्त होतं, आणि संसाराचं वर्चस्व निर्माण झालं की कमतरता प्राप्त होतं. हे उघड. आणि म्हणून झाले रामराज्य, अयोध्येत रामराज्य झालं. काय उणे आम्हास, काय हा शब्द आता काहीच उणे नाही या अर्थाने, काहीच कमतरता नाही. काय बदल झाला? धरणी धरी पिके, गायी ओळल्या म्हैसी. 14 वर्षांचा दुष्काळ हटला. जेव्हापासून प्रभू रामचंद्र जे अयोध्येच्या बाहेर पडले तेव्हापासून पाऊस नाही अयोध्येत. पण हनुमानजी निरोप घेऊन आले भरताकडं की रामराया अयोध्येत येतात. नुसती बातमी पोहोचली तर अयोध्येत इतका पाऊस झाला की 14 वर्षाचा दुष्काळ हटला. इतका पाऊस नुसत्या बातमीनं. आणि मग धरणी धरी पिके, पाऊस पडला, जमिनी पिकल्या, पिकं आली, गायी ओळल्या म्हैसी. ज्या देशांतरा अयोध्या सोडून गेल्या होत्या त्या गायी म्हशी पुन्हा अयोध्येत आल्या. पाऊस पडल्यामुळं गवत उगवलं, तृण उगवलं, म्हशी गायी जोगल्या. जोगल्या शब्द आपल्याकडे कळतोय, जोगल्या. पोटभर त्यांना खायला प्यायला मिळालं, हिरवं गवत मिळालं, दूध दुभत्या झाल्या. दूध दुभत्यांना अयोध्या नावून निघाली. काय सांगावं, अशी माझी अयोध्या पुन्हा सुजलाम सुफलाम झाली. अयोध्येत बदल झाला, अयोध्येत आनंद आला. आणि म्हणून मी आता राम तळता कांडता सेविता ओव्यांमध्ये नेहमी म्हणत राहणार अभंगाच्या द्वारे. Ram
कैकेयीला 2 पुत्रांची प्राप्ती झाली. कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न अशा 2 पुत्रांची प्राप्ती झाली. अयोध्येमध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न झाला. दशरथांची मनोकामना पूर्ण झाली आणि अयोध्येच्या राजमहालामध्ये दुपारी 12 वाजता कैकेयी मातेच्या पोटी प्रभू रामचंद्रजींचा अवतार झाला आणि या